तदनंतर संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर केपी सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। युवकांना नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात। त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वीट बॉक्स देत आहोत आणि हेड कॅप सुद्धा आपण द्यायची आहे। ब्रँड व्यक्तीच्या शुभ हस्ते आपण ही ब्रँडेड कंपनीची कॅप देत आहोत। तदनंतर सन्माननीय साई शेठ बजागे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं। जी आकर्षक ट्रॉफी आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण तेजस अजूनही पारितोषिक आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत। एनर्जी ड्रिंक देत आहोत। या सत्रामध्ये मित्रांनो जी आपण रामकथा पाहिली त्या रामकथेचे संस्थापक अध्यक्ष साई शेठ बजागे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देत आहोत। आणि तेजसशी आपण संपर्क साधू, परंतु तेजस इंटरेस्टिंग आहे का? तेजस आपण यायचं आहे 2 मिनिटांसाठी। दरम्यान चकड्यांचे ज्याला खूपच नांद आहे असे आमचे एमडी साहेबांचे सासरे बुवा भास्करजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तेजस आणखी तुझ्यावरती एमडी स्पोर्ट आपल्या संघाने जी जबाबदारी टाकली आहे आणि या अनुषंगाने रामकृष्ण काकडे तुला मात्र जे सामनावर जे पुरस्कार डेडिकेट केलेला आहे त्याबद्दल काय सांगणार? नक्कीच रामकृष्ण काकडेचे नक्कीच आभारी होते मी। आपल्याला म्हणजे छोट्या मुलांना म्हणजे आणि थोडासा भावुक आहे आणि तुम्ही सांगितल्या स्पर्धेमध्ये सुद्धा अंतिम सामना खेळला होता। तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना काय स्वप्न घेऊन तुम्ही उतरले होते? नक्कीच खूप छान स्पर्धा आहे आणि ते आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो। तरी स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि या स्पर्धेतून आपल्या ग्रामस्थांना काय एखादा गिफ्ट देण्याचा तुमचा प्रयत्न असेल का? नक्कीच यावर्षी आम्हाला एक पण फायनल नाही आली, फायनल नेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू। क्या बात आहे, खरोखर त्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत असताना वाहुली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भानुदासजी गायकर आणि त्याच्या समेत सन्माननीय भरतजी गायकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। आज अंतिम दिवस आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। आपण नक्कीच थोडंसं ब्रेक इनिंग मध्ये आहोत तर काही जे सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करून घेणार आहोत। आणि आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत। तिसरा सामना तुम्ही पाहणार आहात अमर स्पोर्ट कासने विरुद्ध जय हनुमान वाहुली आणि वाहुलीचेच पाहुण्यांची आता मात्र या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते। या श्रीकांत गायकर यांचे मोठे बंधुराज भानुदासजी गायकर आणि त्यांच्या समेत प्रसिद्ध उद्योजक भरतजी गायकर यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकाल। तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता सर्व आमचे मान्यवर मंडळी, सन्माननीय भरतजी गायकर, सन्माननीय भानुदासजी गायकर, सन्माननीय सुभाषजी जाधव, सन्माननीय केपी सर आमचे सर्वांचे लाडके, संजय मिठाईवालाचे अध्यक्ष मालक साईनाथजी बजागे। साईनाथजी बजागे म्हणजे प्रेक्षक तुम्ही जी रामकथा ऐकली श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या महिन्यामध्ये आणि त्या रामकथेचे संस्थापक जनक आणि त्यांनी जी वातावरण निर्मिती केली त्यामध्ये पूर्णपणे हा परिसर राममय झाला। त्यानंतर मोदी साहेबांनी भर घातली आणि पूर्ण जग राममय झालं असे आमचे साईनाथजी बजागे आमच्या उपस्थित। नक्कीच असं वाटतं की मोदी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते की काय आणि त्यांनी 1 महिना आधीच पूर्ण वातावरण तयार केलं होतं जय श्रीरामांचं त्या रामकथेच्या माध्यमातून। खूप छान आपलं कार्य साईनाथजी बजागे। सामना सुरू होतोय। हो हा रिव्हर्स झाडू, रिव्हर्स स्वीपचा नजारा पेश केलाय। बॅकवर्ड पॉइंटच्या मधून चेंडू काढलं आणि चेंडू गेला अगदी लक्ष गाठत असताना 4 रन। शैलेश, तर आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे वळत आहोत। काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया।
पाहुण्यांची मांदी आली आहे. तुम्ही पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर सन्माननीय गोड व्यक्तिमत्व केपी सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी विष्णू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. धावसंख्या 5. सन्माननीय केपी सर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. तदनंतर ओमसाई किरवली संघाचे पुरस्कर्ते किरवली गावातील उद्योजक सन्माननीय साई शेठ बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी DS मागे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. DS मागे आणि विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. उपदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये एका संघाची बांधणी पाहायला मिळत असते प्रत्येक सत्रामध्ये. आणि आज सुद्धा मात्र त्यांच्या नावानं संघ तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. बोरशेती त्यांच्या नावानं केंद्रीय मंत्री चषकामध्ये संघ खेळतोय आणि सुपर 8 मध्ये त्या संघानं प्रवेश निश्चित केलाय. दरम्यान आपण सन्मान इथे पुढे करतो या माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत आमनेपणाचे या डासिंग व्यक्तिमत्व सुभाषजी जाधव यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवले त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर या ठिकाणी वाहुलगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भानुदासजी गायकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी DS मागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आपण सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. सन्मान ज्ञानेश्वरजी पाटील आणि सुभाषजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तदनंतर सन्माननीय भरतजी गायकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. सन्माननीय भरतजी गायकर यांना आपण सन्मानित करूया. वेलकम ज्ञानेश्वरजी पाटील, वेलकम सुभाषजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 7. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आगरी कट्टा धाब्याचे प्रोप्रायटर विश्वासजी शिंगोले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. ओमसाई सेवा मंडळ पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सर विश्वास शेठ शिंगोले. हो नक्कीच. आणि त्यांचा शुभ सन्मान विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. व्यवसायाच्या दुनियेत आता मात्र नक्कीच विश्वासजी शिंगोळे सुद्धा मात्र पुढे भरारी घेत आहेत आणि त्यांच्या या व्यवसायासाठी सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं देऊया शुभेच्छा. तदनंतर हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे आपण यायचं आहे पुढे. आपल्या सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला रामकृष्ण काकडे यांच्या वतीने मात्र पाहायला मिळाली. हबप रामकृष्ण काकडे या आपण पुढे या. विष्णूजी पाटील यांना विनंती असेल की आपण सन्मान इथे संपन्न करायचा आहे आणि तदनंतर एक शेवटचा सामना आहे आणि तदनंतर आपण मैदानाकडे वळणार आहोत. चालू सामन्याकडे आपण वळणार आहोत. हो, धावसंख्या झाली पहिल्या षटकाची समाप्तीनंतर कासने संघाची 11. ओमसाई आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी उपसरपंच सन्माननीय MD साहेबांचे लाडके सासरे बुवा आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. भास्करजी पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. विष्णू पाटील आपला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भास्करजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहता स्वर्गीय ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्सकडे. तिकडे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. येस, धन्यवाद योगेश पाटील सर. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, मान्यवरांचं स्वागत, खेळाडूंचं स्वागत आणि ऑनलाईन प्रेक्षक जे आमचे SK एंटरटेनमेंटच्या वाहिनीशी जोडलेले सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रीराम राम रंगून नंदनम राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम राणकर्षस राम राम, श्रीराम राम शरणम भव राम राम. सर्वांना जय श्रीराम. आणि मैदानामध्ये पुढचं षटक सुरू झालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहुण्यांचं आगमन होत असताना हनुमानजी मागे साहेब जे पुढे आलेत आपल्या व्यासपीठाकडे आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकूण 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रज्वल पाटीलनं आणि या दुसऱ्या षटकाला मात्र शुभम जाधवनं सुरुवात केली. 12 धावा फलकावरती पाहायला पडतात. आतापर्यंत एकही अमरस्पर काते संघानं विकेट्स मात्र गमावला नाही आणि तसे जय हनुमान चषकामध्ये सुद्धा मात्र अमरस्पर काते संघ
लगभग क्वार्टर फायनल पर्यंत त्यांनी मजल मारली होती वाहुलीच्या स्पर्धेमध्ये आणि आता मात्र एकमेकांसमोर इथे मात्र लढत असताना एक सन्मान घेऊ आपण योगेश सर. अनंताजी जाधव आमनेपाडाचे आपले पाहुणे ज्यांचा सन्मान करतो आपल्या मंडळाच्या वतीने. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मध्ये आपण आलात. अनंताजी काळूराम जाधव, आम्ही आपले आभारी आहोत. आपण आपला चांगला खेळ सुद्धा दाखवला. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. ज्यांचा सन्मान करतात विष्णुदादा पाटील आणि धावसंख्या मैदानामध्ये 12. यानंतर जो सामना होणार आहे शिवम स्पोर्ट गेरसे विरुद्ध गावदेवी बी निंबवली. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. शुभम पुन्हा एकदा मात्र उर्ध्व विकेटला मार्गस्थ होतोय. हो पाहू शकाल काय सुंदर गोलंदाजी. शफल होऊन इथे मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल हा ऑफ कटर होता. चेंडू पडले तर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला लेग कटरच्या अंदाजानं आणि पाहू शकाल चेंडू अगदी एस्ट्याच्या डोक्यावर निघून गेला आणि हा दुसरा चेंडू जो पाहिला पण त्याच्यावरती एकही धाव शुभमनं खर्च केली नाहीये. अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध जे हनुमान वाहुली असा सामना रंगतोय. 3 षटकाचा मुकाबला. फिल्डिंग करणारा संघ वाहुली आहे आणि बॅटिंग करतोय भगवान दादा भोईर साहेबांचा अमर स्पोर्ट्स. पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना कासने संघाची 13 वरती एके गडी बाद नाही. म्हणजे 13 धावांची एक आपल्याला छोटीशी पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला होते. एकीकडे पाहू शकाल आपण फलंदाज वैभव हलके आहेत तर दुसरीकडे आपण पाहू शकाल समीर आहेत. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर कल्पेश शेलकेचं येणं बाकी आहे, गौरव गोंदलीचं येणं बाकी आहे, मयूर दलवीचं येणं बाकी आहे. कदाचित देवाळा सुद्धा तुम्ही या सामन्यामध्ये पाहू शकाल. परंतु इथे मात्र चांगला फटका पाहायला म्हणजे फुलचा अंदाज आणि स्क्वेअरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा षटकार. हनुमानजी मागे साहेबांना सन्मानित करूया आपल्या मंडळाच्या वतीने. आज पाहुण्यांची मांदियाळी सुरू आहे योगेश सर, त्या कारणाने आपल्याला बरंचसं लक्ष स्टेजकडे सुद्धा द्यावं लागेल आणि लक्ष एका बाजूला मैदानात द्यावं लागेल. आपण लक्ष वेधक षटकार बघितला. धावसंख्या वेगाने फुलत असताना जाऊन पोहोचली आहे अमर स्पोर्ट्स कासने संघाची बिनबाद 19. आणि आता मात्र कुठेतरी या कल्पेश शेलके आणि मयूर दलवीची मॉर्निंग मात्र या ठिकाणी सुरू झालेले आहे. सामना सुरू आहे. त्यांच्याकडे वेळ नसल्या कारण थोडंसं विश्रांती ते मात्र या ठिकाणी जॉईंट होतील. परंतु हा फटका भाग किती सुंदर होता. परफेक्टली कनेक्शन पाहिलं आपण आणि या समीरच्या बॅटमधून येणारा हा पहिला बिगिट पाहिला. आतापर्यंत समीरचा खेळ पाहिला तर आपण एकूण 4 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला 11 धाबा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाहू शकाल अगदी या जबरच्या साईडनं गुदगुला करत अगदी मिडविकेट स्क्वेअर लिस्टच्या मध्ये चेंडू फील्ड केलं गेलं आणि रनआउटच्या स्वरूपात फिंगर अप आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय समीर. मत संबंधी जाते, परंतु ही वेळ नव्हती विकेट गमावण्याची. चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप सुरू असताना समीर बाद झाला आणि नुकतंच ज्याचं आगमन झालं होतं वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर अगदी हुकमीचा एक्का अमर स्पोर्ट्स कासने संघाचा कल्पेश येते मैदानामध्ये. हो नक्कीच एक चांगला उल्लेख केला तुम्ही मनोज कारवे सर. कारण अमर स्पोर्ट्स कासने संघाला पुढे घेऊन जाण्यामध्ये मित्र म्हणे की सिंहाचा वाटा उचलणारा खेळाडू अर्थात कल्पेश शेलके याचं मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आगमन झालेलं आहे आणि पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय मनोहरजी बजागे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. दत्ता सुतार यांची सुद्धा मात्र चांगली साथ आम्हाला या स्पर्धेच्या वतीने लाभते. जिथे कमी तिथे आम्ही अशी त्यांची संकल्पना आपण पाहत असतो आणि आता मात्र ते आमच्यापासून रजा घेत असताना आणि मी पुन्हा येईन याच उद्दिष्टाने तुम्ही इथून रजा घ्यायची आहे. धाफलकावरती धावा आपण पाहतो एकूण 1 गडी बाद 20. कल्पेश आलाय मैदानामध्ये. चांगला विस्फोटक फलंदाज आहे. जेव्हा त्याची बॅट तळपते तेव्हा तो खतरनाक मुद्रेमध्ये असतो आणि नुकतंच जो ज्याने आगमन केलं फास्ट आला, वेगाने आला. कारण आपला संघ खेळताना आपल्या संघासाठी चांगलं कार्य करायचं आहे, त्यासाठी तो स्ट्राईक एंडला आता पाहतोय आपण.
आणि आता आला त्याने हात खोलले स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू गेला लॉंग ऑनच्या वरून. खडखडी षटकार. व्हॉट अ ब्लास्ट. काय जबरदस्त फरका तिथे मात्र अगदी सजवलाय. ओरपी चेंडू होता सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि सहजपणे लॉंग ऑनची सीमारेषा तिथे मात्र त्यांनी क्लिअर केली. आणि कल्पेश शेळकेबद्दल आपण एवढं गुणगान का गात होतो त्याचा मात्र तो प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये येतोय. कारण पहिल्याच चेंडूचा त्यांनी सामना केला आणि पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी षटकार जोडलाय. यानंतर शिवम गेरसे आणि गौतमी बी निंबवली या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण जर इथे उपस्थिती झाली असेल तर विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि जर शिवशक्ती कौशंबी संघ इथे जर उपस्थित असेल तर मी विनंती करतो की आपण त्वरितच आमच्याशी संपर्क साधावं. शिवशक्ती कौशंबी संघ कल्पेश आला आणि आल्याला पहिल्याच शेवटी आक्रमण जो स्टार्ट केला त्यांनी दाखवून दिलं की माझ्या संघाचा मी हुकमाचा एक्का का आहे. त्याच्या भोवती हा संघ फिरत असतो. कल्पेश पुन्हा त्या सज्ज स्ट्राईक एंडला आता सुद्धा ऑन साईडला उडवला चेंडूला. काउल कॉर्नरच्या दिशेने वेगाने चेतोषक येतोय आणि तितक्याच वेगाने एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी करेपर्यंत एक धाव सोन्याच्या वेगाने कल्पेशने कंप्लीट केली. धावसंख्या होत असताना 27 वरती 1 गडी बाद आणि 2 षटकांची समाप्ती झाली आहे. अमरस्फोट कासने संघ 1 गडी बाद 27. शुभमचा आपण मागणं षटक पाहिलं. शुभमला इथे मात्र विकेट्स प्राप्त करता आली नाही आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने एकूण 16 धावा खर्च केला. या षटकामध्ये आपण दोन षटकार पाहिले. एक षटकार समीरच्या बॅटमधून आला होता तर दुसरा षटकार कल्पेशच्या बॅटमधून आला. आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला अमरस्फोट कासने संघ पाहायला मिळतोय. एक गडी त्याने नक्कीच गमावलाय परंतु ज्या धाबा त्यांना उभा करायच्या होत्या त्या धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळतात एक्झॅक्टली 27. आणि एका षटकाचा खेळ अजून येणं बाकी आहे पहिल्या डाबातील. शिवशक्ती कौशंबी संघ मी विनंती करतोय जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. आणि नाणेफेकीसाठी शिवम स्पोर्ट गिरसे आणि गावदेवी बी निंबवली लक्ष असू द्या. पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे आणि ज्या संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल त्या संघाला 3 चेंडूंची पॅनल्टी असेल. आणि काल आपण MS स्पोर्ट चिंचोली संघाला ते पॅनल्टी दिली होती आणि त्या पॅनल्टी जोरावर तो संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला. हो आणि परवा पहिल्या दिवशी सुद्धा आपण NK स्पोर्ट्स खांडवा संघाला 3 चेंडूंची पेनल्टी दिली होती परंतु त्या 3 चेंडूंमध्ये त्याने काही कमी दाखवलं नाही. अगदी मोठ्या धावा उभ्या केल्या होत्या. इथे धावसंख्या झाली 27. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर सँडी. अगदी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून व्यासपीठ एंड कडून सापे एंड कडून आणि समोर फलंदाज पुन्हा एकदा कल्पेश ज्याने 2 चेंडूमध्ये 7 धावा ठोकल्यात आणि धावसंख्या पोहोचवली आहे. पहिल्या षटकात 11 झाल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा वसूल केल्या कल्पेशने. फुलरलेनचा चेंडू खोदून काढणं भाग पडलं. स्वतः बॉलर कव्हर करतोय परंतु त्या ठिकाणी थोडंसं चेंडू निसटला आणि त्या संधीचं सोनं केलं कल्पेश बॅट्समनने. बघा डील करून दाखवतोय की मला हा चेंडू पाया जवळून असा खोदून काढायचा होता. त्या दरम्यान सिंगलने धावसंख्या अमर स्पोर्ट्स कासनेची 28 वर. आज प्रमुख गोलंदाज अर्थात निशांत ची काही अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे आज सँडीला मात्र संधी मिळालेली आहे. त्या संधीचं तो सोनं करेल का. पहिला चेंडू अगदी एस्टांच्या रोखानं हाताला होता आणि या कल्पेशने तो फटका जर पाहिला तर अगदी बचावात्मक स्ट्रोक तिथे सजवला. बॉलर फास्ट ड्राईव्ह करण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने मात्र तो चेंडू स्टॉपिंग केला आणि फक्त पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली. 28 धावा धाफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा सँडी. ओहो रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी एस्टांच्या मध्ये एक्झॅक्टली असं वाटलं की पकडलाय परंतु इम्पॅक्ट थोडंसं लेगच्या बाहेर एक्झॅक्टली पहिल्यांदा बाद घोषित केलाय. ट्रिपल उद्ध्वस्त झालेल्या आहेत. येस तेच पंच सुप्रीम पाटील सर आम्हाला सांगत असताना काय जबरदस्त लेंथ होती आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. ओहो ऑफ स्टिकची एसटी तिथे उद्ध्वस्त केली गेली. परफेक्टली यॉर्कर लेंथ होती आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी अमर स्पोर्ट कासने संघाला. हो स्विंगिंग यॉर्कर होता तो जसं मलिंगा टाकाचा चेंडू तसा स्टाईलचं साईड आर्म ॲक्शन आहे या बॉलरचे सँडीचे आणि त्या ॲक्शनने भले भले फलंदाज गारद होत असतात कारण प्रश्न पडत असतो की एक्झॅक्टली चेंडू येणार कसा. आणि साईड आर्म ॲक्शनने जर तुम्ही जोराने चेंडू टाकला तो फुलर लेंथी स्विंगिंग यॉर्कर बनत असतो. तो स्विंगिंग यॉर्कर होता बॅट अँड पॅडच्या मधून अगदी बोगदा डिलिव्हरी आणि बरोबर त्या बोगद्यातून जात असताना एसटीनं धडकला आणि क्लीन बॉल झाला. फलंदाज त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज येतो मिस्टर मयूर ऑन द ग्राउंड. कल्पेशच्या सोबतीला धावसंख्या 28 वर. चांगली लेंथवरती आतापर्यंत गोलंदाजी आपल्याला सँडीची कडून पाहायला मिळाली. इथे मात्र टप्पे चेंडू हवेत परंतु शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये. आणि नक्कीच आपण मलिंगाचा इथे उल्लेख केला सर सुरुवातीला त्याच्यावरती त्या ॲक्शनवरती थोडंसं आक्षेप सुद्धा घेतलं गेलं होतं
परंतु तदनंतर BCCI आणि त्याला मात्र एकीच पूर्णपणे त्याला मात्र मुभा दिली की गोलंदाजी तुम्ही अशा रीतीने करू शकता आणि त्यानंतर मात्र अनेक भल्या भल्या फलंदाजांना त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवलं आणि तशा प्रकारे शैली कुठेतरी सँडीकडनं आपल्याला पाहायला मिळते. हो नक्कीच बरोबर उल्लेख केला आपण सर. कारण ठिकाणा सामोरं जाणं महत्वाचं असतं. बैटी शॉट मारण्याचा प्रयत्न चेंडू उचललाय ऑन साईडला आणि चेंडू गेला अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. टॉस बॉक्स मध्ये जात असताना कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषकाला दिलेली सलामी हा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर आणि या लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चेंडू जात असताना पहा चेंडू जातोय आणि सरळ टॉस बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. मोठा फटका मारला. ओव्हर पिच चेंडूला लिलिया ठोकलं त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. असा हवा असतो प्रत्येक बॅट्समनला चेंडू आणि ते कल्पेशला तर आपण चेंडू असा टाकला तर तो पहाटे काय रात्रीच्या वेळेला डोळ्यात ही पट्टी बांधून सुद्धा फटका मारू शकतो. जबरदस्त मिडलिंग त्या चेंडूती पाहिला आणि बेमिसाल टायमिंग होतं. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑनचा पाहतच राहिला आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध त्या फटक्याने केलं. हा स्वेअर मारा याचं कारण दडपण घेतलं सँडी या बॉलरने. दडपण तुम्ही स्वीकारलं पाहिजे. दडपणानं झुगारता कामगिरी केली पाहिजे आणि समोरचा फलंदाज काय कालिबरचा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय क्वालिटी दाखवू शकता, तुमच्या भात्यात कोणती शस्त्र आहेत ती वापरली पाहिजेत. बचावात्मक बॉलिंग करायचा प्रयत्न इथे फसला आणि वाईटचं सिग्नल मिळत असताना धावसंख्या 36 वर. थोडंसं प्रेशर आता मात्र पाहतोय गोलंदाज सँडीवरती. हा चेंडू मात्र खूपच छान आहे. अगदी त्यांच्या रोखण्यात तो यॉर्करचा प्रयत्न आणि पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न तिथे मात्र केला जातो आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी युवकांचे प्रेरणास्थान शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय हनुमानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि या साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम साहेब. या हनुमानजी पाटील साहेब अनेक युवकांचं अनेक समाजाचं मोठमोठ्या सामाजिक क्षेत्राचं प्रेरणास्थान असलेले हनुमानजी पाटील या स्पर्धेला प्रेरणा देण्यासाठी येत आहेत. आमच्या सोबतीला DHG मागे. धावसंख्या पुढे जात असताना 39 वर. हा आज आपल्याला सायंकाळच्या 17पर्यंत मात्र पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला आपल्याला आणि आपल्याला पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळतो या मेघनाथजी शास्त्री यांचा किती नेटवर्क लॉंग आहे. गुडघ्यावरती बसून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दूरवरून स्ट्रोक त्याने सजवला आणि त्याचा अनुषंगानं चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क झाला नाही आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 13च्या धावगतीनं 39 धाबा या ठिकाणी अमर स्पोर्ट कांची संघाने जोडल्या आणि विजयासाठी जय हनुमान बाहुली संघाला इथून 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग होईल की नाही मी पुन्हा एकदा पुढील सामन्यासाठी दोन्ही टीमच्या कर्णधारांना इथे मात्र अनाऊन्स करतोय. शिवम स्पोर्ट गेरसे आणि गावदेवी निंबवली बी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गायकर श्रीकांत गायकर साहेब आले असं अनाउन्समेंट करा. आम्ही इतरांना भेट दिली ना आता इथे पण आले आणि पहा काही क्षणापूर्वी आपण पाहिले तर हनुमानजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि तदनंतर ज्यावेळी मी त्या स्पर्धेकडे येत होतो तेव्हा मात्र आमची भेट रस्त्यावरती झाली होती की साहेबांनी सांगितलं की या स्पर्धेसाठी मी भेट देण्यासाठी येणार आहोत आणि पाहता पाहता या ठिकाणी सन्माननीय श्रीकांत गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. माजी सरपंच त्याचप्रमाणे माजी ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत रामचंद्र गायकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि शिवम स्पोर्ट गेरसे संघाचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. तर आपण लगेचच नाणेफेकी संपन्न करू. निंबोली गावदेवी बी संघ प्लीज. रजा घेत असताना सायनाजी बजागे, सुभाजी जाधव ग्रामपंचायत सदस्य सायनाजी बजागे, रामकथेचे प्रेरणास्थान संस्थापक किरोलीचे आणि KP सर आमचे संजय मिठाईवाला आपण आलात. या स्पर्धेची शोभा शतगुणित केली त्यासाठी मंडळाच्या वतीने आम्ही आपले शतशः आभारी आहोत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 40चं लक्ष होतं. निर्वी 11-5-1 वाशिरा संघापुढे टायगरच्या संघाने लक्ष दिलं होतं परंतु ते लक्ष गाठू शकलं नाही वाशिरा संघ आणि तितकंच लक्ष आहे या सामन्यामध्ये कसा प्रयत्न करेल बाहुली संघ बघूया आपण. 2 मिनिटात या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल.
आणि या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेचे केंद्रबिंदू व सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेबांच्या वतीनं तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक या ठिकाणी लागलेले आहेत. जर एखाद्या फलंदाजाने 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर लगावली तर त्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जर एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या मैदानाच्या बाहेर एखाद्या प्रेक्षकाने जर आईबाज झेल पकडला तर त्या प्रेक्षकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 40 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता. हे सर्व आमचे मान्यवर हनुमानजी पाटील साहेबांच्या सोबत आहे, DSG मागे, तसेच इतर सर्व आमचे मान्यवर जे सकाळपासून इथे उपस्थित आहेत. सन्माननीय भानुदासजी गायकर, भरतजी गायकर, उद्योगपती वाहुली, हे सर्व पाहुणे आमचे. गुरुनाथजी मागे, कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 प्री-एंट्री टुर्नामेंट, आणि त्या टुर्नामेंटला 4 चांद लागलेले आहेत. लोकप्रियतेचं उंच शिखर ज्या टुर्नामेंटने गाठलं न भूतो न भविष्यती, विनामूल्य शुल्क असलेली टुर्नामेंट अशी होणं कठीण आहे. तर चला आपण जाऊया नाणेफेकी या थोड्या वेळाने इथे मात्र संपन्न करू. परंतु विनंती करतोय की गावदेवी निंबवली बी संघ जर इथे उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला अमर स्पोर्ट कास्ती संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. गरिबांचे कैवारी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, अनेक वर्षांपासून शिवसेनेचं कार्य करत असताना सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब, त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल DSG मागे आहेत. साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी भानुदासजी गायकर यांना पाहू शकाल, भरतजी गायकर आहेत. त्यानंतर बबनजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर मनोहरजी बजागे यांना तुम्ही पाहू शकाल. ज्ञानेश्वरजी पाटील आहेत, दयानंद माली आहेत, दिनेशजी पाटील आहेत. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आकाशजी सुतार आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला ब्रेकफास्ट इथे मात्र लाभलं गेलं. चला आज शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने विनंती करतो की आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा. तर नक्कीच असे खेळाडू उतरू नका प्लीज मैदानामध्ये. अहो जर्सीज मध्ये तुम्ही या, ड्रेस कोड मध्ये नाही, हे अलाव नाही प्लीज. एक्झॅक्टली तुम्ही ट्रॅक आणि या टी शर्ट मध्ये असाल तर आम्ही ग्राह्य पकडू शकलो असतो, परंतु तुम्ही जर जीन्स पॅन्ट वरती जर मैदानामध्ये उतराल तर ते अलाव नाही प्लीज. कालच्या दिवसात सुद्धा मी सक्त ताकीद दिली होती जेव्हा ICC पडगा संघ खेळत होता किंवा तळोली संघ खेळत होता की अशा प्रकारे तुम्ही येऊ नका. कलर चेंज एक वेळ चालू शकतो, पण तुम्ही डायरेक्ट जीन्स परिधान करून जर उतराल तर मग या स्पर्धेला एकदा आम्हाला जग पाहतोय पूर्णपणे SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ऑनलाईन पाहतायत, तर हे आम्ही असं अलॉट करणार नाही तुम्हाला. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, नियम आणि अटी लागू, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी, हे वारंवार आपण सांगत का असतो. तर निंबवली ब, गावदेवी ब या आपण कॅप्टन लगेचच या. जो कोणी आला असेल फास्ट या पुढे. गिरशेचा कॅप्टन रेडी आहे. सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके क्रिकेटर, चांगले कोच नरेंद्र दिवाणे, जे MCA मध्ये चांगलं कोचिंग करतात, त्याच्या क्रिकेटचे धडे देत आहेत. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ऑफ गिरसे. आपण या आपल्याला आयोजक बोलत आहेत. वेलकम नरेंद्रजी. आणि मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झाला आहे. शुभमच्या बॅटमधून पहिली धाव आणि नरेंद्र देवाणे यांच्यात आर्थिक प्रयत्नाने आज या स्पर्धेमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. अंडर-19 आणि स्पर्धा गाजवली मिस्टर प्रेम देवकर यांना तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. शुभम आणि रोहित जाधव हे 2 बॅटर पाहतो आपण. पहिला फटका रोहित जाधवने इथे मात्र एक्झिक्यूट केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 40 धावांचा इथे पाठलाग करतायत जे
हनुमान वाहुली संघ आणि या पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश शेलके मार्गस्थ होते ओर द विकेटना. पुलटा चेंडू ऑन साईडला वाडिश मिडॉनच्या बाजूने मात्र चेंडूला काढला आणि चेंडू सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. झाला लोअर फुलटॉस होता नरेंद्र दिवाणे. या आपलं हार्दिक स्वागत. टाळ्या असू द्या नरेंद्रसाठी. खूप मोठे कोच आहेत ते मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये अगदी समाविष्ट अनेक क्रिकेटवीरांना जे धडे देत आहेत आणि त्यांच्याच कृपेने आज प्रेम देवकर या ठिकाणी येणार आहे जो भारत देशाच्या अंडर-19च्या संघामध्ये समाविष्ट झाला आहे. त्याचे प्रणेते आमचे नरेंद्र दिवाणे जे सहकारी आहेत त्यांच्याच प्रयत्नाने प्रेम देवकर आपल्यामध्ये येणार आहेत. नरेंद्र दिवाणे फ्रॉम गेरसे. आणि नक्कीच आपण नरेंद्र देवानेचा आपण जर उल्लेख केला तर अनेक वर्ष रेल्वेच्या माध्यमातून ते रणजी क्रिकेट केलेले आहेत. खूपच त्यांच्याकडे अनुभव आहे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आणि खूप मोठी उंची त्यांनी मात्र गाठली आहे आणि ही सुद्धा गेरशे गावासाठी एक अभिमानास्पद आहे. आणि नक्कीच पाहुण्याचं आगमन झालं आणि त्यानंतर चौकार पाहिला आपण. फलंदाज शुभमच्या बाटपदात सलग दुसरा चौकार आहे. जर चौकार हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेचे प्रणेते मेघनाथजी शास्त्री यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. शेवटचा सामना संपत नाही तोपर्यंत या स्पर्धेमध्ये हे पारितोषिक लागू आहेत. हो इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला इनफिल्डच्या डोक्यावर राहून रेस सुरू आहे. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. फटका पाहिला आपण. अवे फ्रॉम द बॉडी. बॅट फक्त पुढे स्लाइस केली होती. अगदी चेंडूला चेस केलं फॉलो केलं आणि त्या ठिकाणी रेस लागली होती. 2 फीटांमधून चेंडू अगदी गेला आणि सीमारेषेचं लक्ष गाठलं. चौकार आला. धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचलेले जे हनुमान वाहुली संघाची 40 धावांचा पाठलाग करत असताना विदाउट एनी लॉस 13 वरती 13 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. चांगल्या स्थितीमध्ये योगी सर ही धावसंख्या पाहतो कारण 4 चेंडूमध्येच 13 धावा इथे वसूल केल्यात. प्रत्येक षटकामध्ये 13.33 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे जी सरासरी राखायची त्या सरासरीपर्यंत पोहोचला असंच म्हणावं लागेल. आणि काहीतरी खेळाडूची अनुपस्थिती आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल त्याचा लाभ उचलत असताना जे हनुमान वाहुली संघ दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल किरोली गावचे आमचे सन्माननीय पाहुण्यात इथे शुभ आगमन झाला. इथे मात्र पाहू शकाल गोलंदाजाने केलाय कमबॅक. चेंडू मात्र लिडिंग एज पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणी बाद होतोय. झालं 13 धावसंख्या असताना आमच्यामध्ये 3 पाहुणे आलेत. अजून आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय सचिन पारदी इथे मात्र पाहू शकाल त्यांना जांभूळपाडीचे समाजसेवक आहेत त्यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आणि गिरीश बजागे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि पाहुण्यांची उपस्थिती आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालं. जी सुरुवात शुभमनं चांगली केली होती. शुभ सुरुवात आपल्या संघाला दिली होती परंतु कुठेतरी त्याला मात्र संतुलन तिथे ठेवता आलं नाही. त्यानंतर मोठा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला होता परंतु जेलबाच्या स्वरूपात तो मात्र महागारी परततोय. मिथून आलाय नवीन फलंदाज जो थोडासा जखमी झाला होता फिल्डिंग करत असताना आणि तो मिथून या ठिकाणी अवतरलाय. 13 धावसंख्या 1 गडी बाद. आल्या पावलांचा वापर करतोय. बॅटच्या आतल्या थिन एजला लागत असताना लेग स्लिपला बीट करून विकेट किपर सुद्धा पळतायत आणि डिफाईनच्या दिशेने चेंडू जात असताना 2 धाव पूर्ण केल्या मिथूनने. टाळ्यांचा गजर होतो या 2 धावांसाठी. अगदी व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. छान पद्धतीने दोघांचं कॉम्बिनेशन एकमेकांना समन्वय स्थितीमध्ये आणलं. एकमेकांना कॉल दिला आणि 2 धावा अगदी सुरेश रैना आणि MS धोनी स्टाईलने पूर्ण केल्या. धावसंख्या धाव फलकात लगावलेली ती वाहुली संघाची 1 गडी बाद 15 वरती पहिल्या षटकाची समाप्ती झाली. येणारे चेंडू 12 जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आणि दरम्यान या ठिकाणी पाहुण्याचं शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय इरफान शेख यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ते मात्र आपल्या धाव फलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती गिरशे गावचे सुपुत्र नरेंद्र दिवाणे यांना आपण पाहू शकाल. त्यांच्या समवेत बबनजी पाटील आहेत. मनोहरजी बजागे आहेत. DS मागे हनुमानजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल.
सर्व पाहुण्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. हो, शिवन स्पोर्ट गिरचा संघ खूप फॉर्म मध्ये आहे हल्लीच्या काळामध्ये. ह्या हंगामध्ये खूप चांगली उभारी घेतोय, अनेक स्पर्धा जिंकतोय, ज्यामध्ये संदीप दिवाणी सुद्धा आहे. कदाचित संदीप आला असेल, ऑस्ट्रेलियाला गेला होता मागच्या महिन्यामध्ये. संदीप आलाय नरेंद्रजी? येस, आलेला आहे संदीप. मागच्या महिन्यामध्ये शहापूरमध्ये असताना कळलं होतं की ऑस्ट्रेलियाला गेलाय, पण तो आता अवतरणार आहे. खूप जुना जाणता क्रिकेटर, ज्याची टोपी म्हणजे रिकी पॉन्टिंग. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल एक जबरदस्त क्रिकेटर आणि एक चांगले आयोजक कासनेगावचे सन्माननीय उद्योजक अमोलजी दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी करूया स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय अमोलजी दलवी साहेबांचं आपण स्वागत करूया. चला आपण केल्याला सुरुवात करूया. प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. अमर स्पोर्ट कासने संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष आपण पाहिलं तर 40 धावांचं लक्ष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी इथून 12.5 सरासरीनं आपण पाहू शकतो 25 धाबांची आवश्यकता आहे. आणि सन्माननीय दीपकजी कांबेरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आज पाहुण्यांची खरोखरच मानलेली आपण पाहतोय पूर्णपणे व्यासपीठ सकाळच्याच सेशनमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे फुलून गेलाय आणि सापे गावावरती प्रेम आहे, या स्पर्धेवरती प्रेम आहे आणि आमचे आयोजक मेघनाथ शास्त्री साहेबांवरती प्रेम पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर प्रेम देवकर यांचं सुद्धा शुभागमन होणार आहे. खूप छान सर, आपण काय इथे सुंदर रूपक साधताय. प्रेम देवकर ज्यांना नरेंद्र दिवाणेंनी बोलवलंय, त्यांचा कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि या ठिकाणी आशीर्वाद मिळणार नाहीये तर विकेटचं पतन होत असताना 12 चेंडूमध्ये 25 धावा असताना विकेट इथे गमावली आहे आणि सामन्यामध्ये इथे मोमेंटम आलाय, मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. मॅच नक्कीच हाय व्होल्टेज प्रेक्षक बनेल यामध्ये शंका नाहीये. विकेटचं पतन तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालं पाहू शकाल. मिड विकेटला मात्र चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेला, ज्या अनुषंगानं स्ट्रोक सजवला होता फलंदाज रोहित जाधवनं, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमीच जुळलं आणि त्याच अनुषंगानं दुसरा धक्का लागत असताना जय हनुमान वाहुली संघाला मिथुन ठाणगे आणि आता मात्र प्रणित पाटील हे दोन फलंदाज आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. 11 चेंडू शिल्लक, 25 धाबांची आवश्यकता. ओहो, लो फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न प्रणित पाटीलने केला आणि जबरदस्त वापसी भीतर म्हणेन गोलंदाज महेश दलवीच्या वतीने आपण पाहतो. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या होत्या आणि आतापर्यंत महेशने 2 चेंडू हाताळणी केले. एका चेंडूवरती त्याला विकेट्स मिळाली आणि हा चेंडू निर्धाव पाहतोय. योगी सर, ह्या चेंडूला मी कॉइन बॉक्स डिलिव्हरी नाव दिलंय. कॉइन बॉक्स डिलिव्हरी, जसं आपण सेव्हिंग कॉइन बॉक्स मध्ये एकदा कॉइन टाकतो तसा चेंडू मस्त पद्धतीने काढला होता. हा चेंडू टर्न झाला आणि बॅटच्या आतल्या एजला लागून विकेट किपरला बीट केलं. त्या दरम्यान वेगाने एक धाव सुद्धा कंप्लीट झाली. धावसंख्या जय हनुमान वाहुली संघाची हळूहळू पुढे जात असताना 1.3 षटकामध्ये झाली ती 16. लक्ष समोर आहे ते 40 धावांचं, म्हणजे अजून 9 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असेल टीम जय हनुमान वाहुली संघाला. 9-24 समीकरण अवघड होत चाललंय. अशक्य नाहीये जगामध्ये, अशक्य असं काही नाहीये. अशक्य ते शक्य करून दाखवावं, शक्य ते सोपं साधं सहज साध्य करून दाखवावं असं म्हटलं जातं. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल, इम्पॉसिबल इट सेल्फ सेज आय एम पॉसिबल. ते तुमच्या मनात आलं पाहिजे, ते तुमच्या रक्तामध्ये संचारलं पाहिजे. जेव्हा तुम्ही रक्तामध्ये संचारता, मनातून ती जिद्दीची भावना निर्माण करता, तेव्हा तुम्ही ते अशक्य ते शक्य करत असता. परंतु या ठिकाणी गोलंदाज अजून चेंडू देतोय आणि स्वेर मारा करत असताना वाईट सिग्नल पंच गोकुळ पाटील सरांचा धावसंख्या पुढे सरकत असताना 17 आणि इथून मात्र चांगले प्रयत्न जय हनुमान वाहुली संघाला मात्र करावं लागतील. कारण सरांनी आता सांगितलं की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. त्यावेळी तुम्हाला त्या प्रयत्नामध्ये यश मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट आला, खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला फुल करायचा होता, परंतु चेंडू पाहू शकाल जमिनीच्या साह्याने ट्रॅव्हल झाला. मिस फिल्डिंग, एक धाव तिथे कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेवरती समाधानी राहावं लागेल. मिथुनने टोपी सुद्धा मिथुनचीच घातली. जसं काय मिथुन चक्रवर्ती जे हिरो असे जास्त वेळ टोपी घातलेले आहेत. बरेचसे त्याने रोमॅन्टिक मूव्हीज केल्या
आणि त्यांनाच फॉलो करतात की काय छान पद्धतीने आपण पूल केलं होतं. धावसंख्या इथे 2 पुढे सरकत असताना वाहुली संघाची 19 वर आणि पाहुण्यांचं स्वागत. सन्माननीय युवा उद्योजक सापे गावातील मिस्टर किरण पाटील यांचे इथे शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि इथे एक पारितोषिक आलेलं आहे मिथुन ठाणगेसाठी. जर सामना तरी जिंकून दिला तर ऋषिकेश पाटील यांच्या वतीनं तुम्ही जिथे म्हणाल तिथे मेजवानी दिली जाईल. इथे मात्र पहा परफेक्टली यॉर्कर वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि इथे मात्र पावलांचा वापर केला जातो. चेंडू शोधतायत आणि शोधता 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजानं पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या अनुषंगाने धावफलकावर धावा आता जोडल्या जात आहेत. एकूण 2 गडी बाद 21 म्हणजे इथून अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 7. बॉलरचं कौतुक केलं पाहिजे योगी सर. जरी त्यांनी वाईट टाकले स्वैर मारे टाकले तरी सुद्धा जास्त रूम देत नाही फलंदाजाला. हात खोलाची जागा देत नाही. पूर्णपणे डांबून ठेवले जेणेकरून मोठे फटके येणार नाही ही काळजी घेतो. आणि सिंगल्सने धावा इथे नक्कीच तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 19 धावांची गरज आहे. आता मात्र आतषबाजी करावी लागेल. मोठा हात खोलावा लागेल कारण चौका षटकाची नितांत गरज आहे टीम वाहुली संघाला. आणि हा चेंडू तर फार महत्वाचा असेल कारण या षटकातील शेवटचा चेंडू आहे. ओहो शॉट अँड पुल व्हॉट अ शॉट आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या बाहेर. मॅच ऑन आहे कारवे सर. 7 मध्ये 19ची आवश्यकता होती. इथे मात्र षटकार आलाय आणि आता मात्र विजयासाठी समीकरण शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. इथे संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मी सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. एकीकडे शिवम स्पोर्ट गिरशी संघ असेल तर दुसरीकडे गावदेवी निंबवली ब संघ असेल. या आपण नाणेफेकीसाठी आमचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब भिवंडी तालुक्यातील शिवसेनेचे उप तालुका प्रमुख. या आपण दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि आपण नाणेफेकी संपन्न करतोय. हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. टेल्स आणि हेड्स असं तुम्हाला इथे नामोल्लेख करायचा आहे. हेड्स कॉल परंतु टेल्स आलेला आहे. टॉस जिंकला या निंबोली ब संघानं आणि या विजय संघासाठी आपण टॉस विनिंग संघाला आपण हा शीतपेय देत आहोत. थम्स अप शीतपेय आणि निंबोली संघाच्या वतीने आपण तुफान खेळी पाहायला याचा आपण अपेक्षा बाळगूया. पाहुण्यांचा आभार. वेळ आपल्याकडे नाही त्या अनुषंगाने फक्त निर्णय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षक तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सामना अगदी नेट टू नेट फाईट आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत. चला खेळ सुरू करूया आपण. नाणेफेकी सुद्धा इथे संपन्न झालेली आहे. यानंतर होणारा जो सामना तुम्ही पाहणार आहात. आज क्लायमेट आपण पाहिलं तर थोडस ढगाळ वातावरण आहे परंतु या ठिकाणी मॅच तापली असंच म्हणावं लागेल. वैभव हलकेच्या हातात चेंडू आहे फुल टॉस आणि त्यानंतर मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. या ठिकाणी ग्रामपंचायतीची माजी सदस्य सन्माननीय शिवाजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत पाहू शकाल या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेचे केंद्रबिंदू वन मॅन शो मिस्टर मेघनाथजी शास्त्री साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. 6 चेंडू 13ची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 5 चेंडू आता शिल्लक आहेत. 9 धाबांची गरज आहे. इथे मात्र पाहू शकाल कुठेतरी या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क झाला नाही. वैभवनं कमबॅक करून दाखवलं त्या ठिकाणी कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव हाताळला. अगदी डोळायमान स्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. कधी सामना झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. याला म्हणतात क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे.
इथे मात्र ऑन साईडला खेचायचा होता, परंतु चेंडू अगदी गोलंदाजाच्या दिशेने निघून गेला. काय जबरदस्त मात्र सामना पाहतो. खेळाडू मात्र नक्कीच एन्जॉय करतायत. सिसिंग कंपल्सरी आहे, लक्ष असू द्या. 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र आपण विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 9 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला प्रणित पाटीलचं. आणि तदनंतर अजून एक चांगला चेंडूची फेकी, परंतु पंचांचा बायचा इशारा. एक्झॅक्टली वैभव हलके सुद्धा मात्र थोडेसे संभ्रमात होते एक्झॅक्टली की त्यांना असं वाटलं की पंच स्वेअर चेंडू घोषित करतील. परंतु मित्रांनो पंचांवरती कुठलाही मात्र या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. प्रोफेशनल पंचाची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पंच गोकुल पाटील सर आणि पंच स्वप्नील पाटील सर ऑन द फील्ड आहेत आणि पहा ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे सन्माननीय अनंत शेठ पाटील. त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल शाखा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय दीपकजी पारदीस आहे आणि कुक्षेगावचे युवा उद्योजक जादूगर म्हणून त्याची ओळख आहे मिस्टर पंकज पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समेत सन्माननीय रोहिदाजी सुतार आमचे सरपंच साहेबांचे जिगरी यार. 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता आहे. हो जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जंप घेऊन तो झेल पकडला. हा झेल नव्हे तर अमर स्पोर्ट काजी संघाने सामना पकडलाय, कारण एका चेंडूवरती आता विजयासाठी जय हनुमान बाहुली संघाला 8 धाबांची आवश्यकता. चांगला खेळला होता परंतु कुठेतरी टायमिंग थोडंसं कमी जुळाला आणि मात्र खरोखरच कौतुक करावं लागेल शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकाचा, ज्या अनुषंगाने त्यांनी चेंडूवरती योग्य वेळेवरती झेप घेतली, उडी मारली आणि चेंडूला मात्र आपल्या हातामध्ये कैद केला. आणि आता मात्र औपचारिकता आहे असंच म्हणावं लागेल. जर गोलंदाजाने इथे जर चुकी केली नाही तर मात्र विजयापासून अमर स्पोर्ट खाते संघाला मात्र कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही, कारण एका चेंडूवरती 8 धाबांची आवश्यकता आहे. परंतु बाहुलीकर नक्कीच अपेक्षा करतील की एखादा अनलिगल चेंडू ते गोलंदाजाने टाकावा, परंतु ती चूक वैभव हलके करणार नाहीये. लिगल डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय अमर स्पोर्ट कासने संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन अमर स्पोर्ट कासने अँड हार्ड लक जय हनुमान बाहुली. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत ज्यांनी या 2 षटकाराच्या साहाय्याने एक चांगली इनिंग साकारली. 17 धाबा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि तो खेळाडू आहे मिस्टर कल्पेश शेलके, इज द मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय सुंदर फलंदाजी कल्पेश शेलकेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि यानंतर तुम्ही पाहू शकाल पुढील सामना गावदेवी ब निंबवली विरुद्ध शिवम स्पोर्ट गेरसे. निंबवली ब संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. प्रत्येकी 3 षटकांची ही लढत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मात्र प्रत्येक सामना तुम्हाला 3-3 षटकांचा पाहायला मिळेल, कारण आज 2 एक्झिबिशन मॅच आहेत. एक 40+ सामना तुम्ही पाहू शकाल आणि 40+ पोलीस 11 असा सामना असणार आहे आणि तो सामना ठीक दुपारी 2 वाजता असेल. योगेश सर आपल्याला सन्मान पण घ्यायचे आहेत बरेचसे. कल्पेश आपण जरा फास्ट या, धावत पळत या, कारण आपल्याला ब्रेकमध्ये आता सन्मान करणं गरजेचं आहे. आपले अनेक पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत
अजून काही पाहुणे ऑन द वे आहेत. प्रत्येक पाहुण्याला आपण आल्यानंतर सन्मान दिला पाहिजे आणि ती भारतीय संस्कृती आपण जोपासायचा प्रयत्न करतो. विनामूल्य क्रिकेटची स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट पाहतो प्रेक्षक आपण. कैलासवासी ज्ञानेश्वर मोदी चषक 2024 झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश आपल्यामध्ये येत असताना सन्माननीय भरत पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांना विनंती करतो जी आकर्षक ट्रॉफी आहे सामनावीराची ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. त्यानंतर शीतपेय आहे. मी भरतजी गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्सची जी बॉटल आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करूया. त्यानंतर भरतदास गायकर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण कॅप देऊया.